3 वर्ष झालं मी गुरांचं मिल्क चार्जर वापरतो. बरं, रेग्युलर वापरतो. रेग्युलर. लोक तर महाग म्हणताय ज्याला महाग वाटतं मला महाग वाटत का? कारण माझे गुरु आजारीच पडत नाहीत कधी, काहीच नाही. शेणाचा वास येत ना माशी हा. ना काय ना. खत पहिलं हा आणि आत्ताच बघा. हा. पहिलं 1 महिन्यात कुजलेलं आहे खत आणि आता महिन्यात सुद्धा कुजत चालले. बरं, म्हणजे पहिलं वर्षभर कुजत नव्हतं. कुजत नव्हतं. वर्ष ठेवलं तर तसंच राहायचं. तसंच शेण आहे असंच. आणि आता महिन्यातच कुजलेलं आहे. जी वर बांधाय होती हा. ते वाहून गेलं माळाला- गवत असं आले एवढं आले. जिता आहे ना तेवढंच गवत ते पावसानं वाहून गेलेलं आहे, तिथे एवढं आलं. निरीक्षण माड 22 बादल्या झालेत आतापर्यंत. 25 किलोचे पोते भरपूर झाले. 8 महिने बरोबर दूध देते. बरोबर 8 एका टायमाला 4 लोकांची 3 महिन्यात संपून जाते. अजून गाभणे अजून दूध देते. मिल्कच्या पूर्वी किती दिवस दूध द्यायची, किती दूध द्यायची? नाही 1, 2, 3 महिन्यात आटायचे. म्हणजे गाभण पण राहत नव्हते, ते मास करायचे पण राहत नव्हते. आता एकदा सिमेज बोललं एकदम क्लिअरच. म्हणजे 10 लिटर. बाकीकडे मिल्क चार्जरला 2च लिटर देतात. चालू नाही त्याच्याकडे. तो म्हणत नाही का तुम्हाला काय तुझं एवढं चालत? भरपूर सांगितलं मी, पण ऐक ज्याला अनुभवच नाही, ज्याला घ्यायचंच नाही तर आपण काय सांगायचं. सुरुवातीला महाग वाटतंय ना, घेताना रिझल्ट आहे त्याची बेरीज करत नाही. प्रारब्ध म्हणतात, प्रारब्ध. एक म्हैस विकत आणली होती, म्हणजे हटकोई होती अशी. ती 1.5 लिटर दूध आहे. माझ्या 3.5 लिटर दूध देते आता. विकली आता महिना झालं. तिची अशी बरं, घेतली केवढ्याला, विकली केवढ्याला? 30,000 घेतली, हा 60,000 विकली. किती महिन्यात? वाटतं वर्षभर होती. वर्षभर. किती दूध काढलं तिचं? 3.5 लिटर दूध काढलं. 7 रेग्युलर म्हणजे 7 लिटर दूध काढलं. किती हो. दिवस? 1 वर्षभर काढलं. 90 रुपये दर पडतो. जी लॉकच होतं तिथं 90लाच लॉक आहे. फॅट किती आहे? 10 लोकांचे म्हणजे 6 बाकीच्यांची लोकांची 6-0. 10,000 पगार येतो तुम्हाला. बाकीच्याला 4 गोर असून एवढा पगार येत नाही. 6,000 7,000 येतो. 2 वर्षापूर्वी काहीच राहत नव्हतं. बरं जर्सी पण विकली. म्हणजे घ्यायची 50 आणि विकायची 30ला. 30 पहिलं असेच गेले तर. असेच. हो. आणि आता आता मागतेत पण मी विकत नाही आता.